नाही का एवढे चांगले झाडं लावून ठेवले, हे नाही का ललितेच्या बकऱ्या नाही का माझ्या नाही का निवड झाडं खाऊन ठेवते. आता हिच्या घरी जातो ना बोंबल तुमच्याकडेच करतो. हिच्या घरी जाऊ जेव्हा पाहिजे तेव्हा नाही का माझ्या नाही का हिच्या बकऱ्या नाही का माझ्या झाडच खाऊन ठेवते. ललिते ललिते आहे का व घरी? जाय बाबा या सुशीबाईले तरी नाही का सुख नाही भेटे, दिवसांनी नाही का माझ्या घरी येऊन जाय. काय म्हणते व सुशीबाई, काय झालं? काय झालं म्हणते व ललिते, तू या नाही का त्या बकऱ्याच्या नाही का फाकट नाही का बंद करून ठेवत जावं. तू या नाही का बकऱ्या येऊन नाही का पूर्ण माझी जागा झाड खाऊन ठेवते. नाही व सुशीबाई, मी ते नाही का फाकट बंदच करून ठेवतो. हे नाही का गंगा, विमलाताई आणि आपली पार्वती, इंदिरा यांचे नाही का नातू येऊन नाही का खेळते. आणि म्हणे का म्हणते काकू म्हणते आम्ही बकऱ्या पाहिल्या जातो म्हणते, आणि फाटक खुलेच ठेवून देतात आणि चालले जाते खेळायला. त्याच्यानंतर नाही का बकऱ्या बाहेर निघते आणि तू झाडं खाते. मला नको म्हणू, ते नाही का ज्याची त्याची नातू खेळते ना इंदिरा, ते विमलाताईचे घेईन त्यांना जाऊन म्हण. मला काय बोंबायला जाते आम्हाला. हो का बरं ललिते, मला वाटलं का तूच नाही का फाटक खुलं करून ठेवून देते ना नाही का त्या बकऱ्या नाही का सारं माया नाही का झाडं खाऊन देते. ते त्यांच्याच घरी जाऊन बोंबलतो मी, त्यांच्याच घरी जातो. हो जा जा तुम्ही त्यांच्याच घरी जा. जाय बाप्पा कशी आहे सुशीबाई, तिला समजेही नाही का नाही का त्या पोरं काय लिहून तिथे नाही का बकऱ्याचं फाटक फोडणार आहे. बरं मीच खोलतो, मला वाटते का ह्या बकऱ्या जाऊन चारा पाणी करून येईल आपलं म्हणून, पण ह्या तो इथं तिचे झाड खाऊन येते. आता नाही का उद्यापासून नाही का मीच नाही का जाऊ तो त्याला नाही का चारा पाणी करून येतो बाप्पा.